घेऊन आला धन्यवाद प्रभू. शत्रूची तारांब होणार आहे धन्यवाद. आणि आज या ठिकाणी तू गौरव जाणार आहे, उंचवला जाणार आहे आणि तुझीच वाह होणार आहे. शैताना आई तू हारलेला आहे, शैताना आई आज तू बुडवला जाणार आहे, शैताना आई देवाच्या सामर्थ्याने प्रत्येक पात्र भरलं जाणार आहे. ओ रबा ओ रबा आजचे आज सारे ते बरे होतील, जे प्रश्नात आहे ते मुक्त होतील. ओ ज्यांना सामर्थ्य पाहिजे आज ज्यांना स्वर्गीय सामर्थ्य मिळणार. आजची सभा प्रभू शैतानाने आणि प्रयत्न प्रभू हारलेला आहे आणि माझा येशूने आम्हाला विजय दिलेला आहे. प्रभू ह्या ठिकाणी आम्ही तुझा आदर करतो. आम्ही कुठलेही डिस्टर्बन्स करणार नाही, कुठले व्यक्ती तुला आणणार नाही. स्वर्गौरव महिमा तुला येशूच्या नावात मागतो. हालेलुया. फक्त आता प्रिय समोर आपण कोणी बोलणार नाही, कोणी झोपणार नाही. वेळ जर होत लागला तर प्रिय थोडंसं कमी घेईल, पण एकच आहे, आज तुम्ही सामर्थ्याने भरून जावं. हालेलुया. त्यामुळे ज्यावेळेस काल मी 12 पर्यंतच्या अगोदर 2 दिवस स्टडी करत होतो, पवित्र आत्मा इतका मला खजाना देत होतो वचनाचा, तेव्हाच मला कळलं की देव तुमचं खूप प्रेम करतो, म्हणून देव तुम्हाला स्वर्गीय सामर्थ्याने भरून टाकतात. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया प्रियानो. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण काही वचन पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिलं तर प्रियानो हे समजून घ्या, कारण बऱ्याच लोकांना प्रश्न असतो प्रियानो की शैतान आहे का नाही, काही गोष्टी आहे, म्हणून काही लोक स्लो आहे. स्लो म्हणजे काय की त्यांना देवाच्या बद्दल थोडी माहिती आहे, शैतानाबद्दल थोडी आज प्रियानो नीट लक्ष द्या की शैतान आहे का, त्याचं सामर्थ्य आहे का. मग त्याच्याकडे सामर्थ्य आहे तर माझ्याकडे पाहिजे काय पाहिजे, येशूकडे काय होतं, शिष्याकडे काय होतं, आम्हाला मिळेल का, सगळ्या गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला शिकवणार आहे. जीवनामध्ये लक्षात ठेवा प्रियानो, पायरीने जर चाललं तर घर वरती पोहोचू शकतो. फ्लॅट मध्ये पायरी असतात तर असं आम्हाला असं वाटलं की उडून जावं तर नाही होणार. लिफ्टी पण जायचं तर 1 2 3 तसं आहे. शिक्षण हे टप्प्याटप्प्याने घ्यावं. हालेलुया. यावेळेस आपण प्रेषितांची गोष्ट याचा पहिला त्याने 4थं वचन वाचूया. प्रेषित पहिला अध्याय, प्रेषितांची गोष्ट याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन. या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे प्रियानो की तुम्ही येरुशलेम सोडू नका. प्रेज द लॉर्ड. येरुशलेम सोडू नका. आणि असं लिहिलेलं आहे की मी जी देणगी देणार आहे, जी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यावर पवित्र आत्मा येणार आहे, जी देणगी येणार आहे त्याची तुम्ही वाट पहा. हालेलुया. प्रेषितांच्या घरी सांगितलं येरुशलेम सोडून जाऊ नका. प्रश्न असा आहे का येशू शिष्याला म्हणत आहे की येरुशलेम सोडू नका, वाट पहा. जोपर्यंत देणगी येत नाही बाहेर निघू नका, जोपर्यंत देणगी येत नाही कुठेही जाऊ नका. लक्ष द्या प्रियानो, या प्रश्नामध्ये खूप पावर आहे. बरेच लोक सुवार्ता सांगायला जातात, बरेच लोक सेवा करायला जातात, पण त्यांना हेच माहित नाही की येशूने शिष्यांना थांबवलं का. जोपर्यंत देणगी येत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही, जोपर्यंत दान येत नाही, थांबा. जेव्हा पवित्र आत्मा येईल मग जा. हालेलुया. आज लोकांमध्ये प्रॉब्लेम काय की नाही, मला माझं ताण झालं, मला येशूकडे चालले आणि मग शैतान त्याच्यावर हमला करतो. आणि शैतान हमला करतो तेव्हा ते म्हणतो काय शैतानाने असं केलं, काय शैतान. अरे शैतानाची भावना करू नको. येशू म्हटलं वाट पहा, वाट पहा. तुम्ही डॉक्टरची वाट पाहता, वकीलची वाट पाहता, मग पवित्र आत्म्याची वाट पाहा. हालेलुया. तेव्हा अनेक लोक पापामध्ये गेले, अनेक लोक थंड झाले, अनेक लोक प्रभूपासून दूर गेले, कारण त्यांना हे वचन कळालंय. येशू म्हटलं पवित्र आत्मा येईल मग जा. पण पवित्र आत्मा जोपर्यंत येत नाही स्टॉप, थांबा. जितकं थांबा आणि जेव्हा तो येईल मग सुरू करा मिनिस्ट्री. येशू ख्रिस्त 30 वर्षाच्या अगोदर कुणाचाही कान बरा केला नाही. बरोबर आहे. अरे हालेलुया. येशू ख्रिस्ताने कुणाचाही कान बरा केला नाही. 3-4 पण जसं तो 30 वर्षाचा झाला आणि बाप्तिस्मा घेतला आणि कोणाला उचलून पवित्र आत्म्याला सेवा सुरू झाली. हो जोरात हालेलुया. पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय स्वार्थ नाही, पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय सेवा नाही, पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय मध्यस्थी नाही, पवित्र आत्मा काहीच नाही. पवित्र आत्मा आला सेवा सुरू. हालेलुया. म्हणून देणगी खूप महत्त्वाची आहे. प्रिय ईश्वर 30 वर्षाचा बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा आला आणि सेवा सुरू झाली. प्रेज द लॉर्ड. बोल हालेलुया. आता काय येशू म्हटला, लक्ष द्या थोडक्यात मी सगळं काय येशू म्हटला, थांबा.
वेट थांबा. का थांबा? कारण देणगी महत्वाची. हालेलुया. आता ही देणगी का महत्वाची? लक्ष द्या फ्रेंड. कारण तुम्ही आणि मी ज्यांनी येशूला स्वीकारले ते युद्धामध्ये आहेत. कशामध्ये आहे? आणि आमचं कोण आहे? युद्ध करणारा कोण आहे? आमच्या समोर कोण आहे? कोण आहे? सगळेजण लोक कोण आहे? शैतान. प्रेज गॉड. मग येशू म्हणला थांबा. हालेलुया. येशू म्हणला थांबा. प्रेज गॉड. का? देणगी आली पाहिजे. हालेलुया. तर येशू पण थांबला. 30 वर्ष झाला पवित्र आत्म्याला मत सेवा. आता का थांबा? कारण मी युद्धामध्ये आहे आणि माझं युद्ध कोणाबरोबर? शैतानाबरोबर. आणि शैतानाकडे काय आहे? सगळेजण लक्ष द्या. शैतानाकडे आहे सामर्थ. सगळे बरोबर. शैतानाकडे आहे सामर्थ. आता हे मला माहित नाही. आम्हाला माहित नाही. आम्हाला काय म्हणतात? येशू आहे ना, देवप्रीती, परमेश्वर बाबा. नो नो नो. एवढं जर सोपं असतं ना प्रियनो, अनेक लोक आले असते. का? सामर्थ्य कुणाकडे आहे? शैतानाकडे आहे. म्हणून येशू म्हणतो थांबा. तर तसे गेलं तर हे सामर्थ्य तुम्हाला अडवे, हे सामर्थ्य तुम्हाला पळवे, हे सामर्थ्य तुम्हाला निराश करेल. म्हणून अनेक लोक कधी कधी एखादा व्यक्ती निराश होतो. आम्ही म्हणतो या का निराश झाला? कारण हे शैतानाचं सामर्थ्य त्याच्या हमला करते. हालेलुया. आजाराचं सामर्थ्य, निराशेचं सामर्थ्य, वासनेचं सामर्थ्य, व्यभिचाराचं अनेक सामर्थ्य आहे. पहिलं सामर्थ्य आहे फक्त लिहूया लूक 22:53. शैतानाचं सामर्थ्य. मी कुणाबद्दल शिकवत आहे? देवाचं नाही. बोला कुणाचं? शैतान. नंबर पहिलं सामर्थ्य आहे अंधाराचं सामर्थ्य. लूक शुभवर्तमान. हालेलुया. मी फक्त वचनच घेतो. लूक शुभवर्तमान 22 अध्याय आणि 92 त्यातलं 53 वचन. पहा येशू ख्रिस्त काय म्हणला की ही तर अंधाराची सत्ता आहे. पण वेगळ्या भाषांमध्ये आहे पॉवर ऑफ डार्कनेस, म्हणजे अंधाराचं सामर्थ्य. कोण आहे अंधार? शैतान. म्हणजे शैतानाकडे काय आहे? सामर्थ्य. म्हणून आज विश्वासणाऱ्यांना शैतान काय करतो? त्याच्या सामर्थ्याने आजार, दुःखात, विकारात, निराशामध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जखडून ठेवले. आणि आम्हाला वाटतं काय झालं हा व्यक्ती का? आणि जोपर्यंत देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीवर उतरत नाही, शैतानाचं सामर्थ्य उतरत नाही. किती लोक? म्हणून दोन सामर्थ्य. एक आहे देवाचं सामर्थ्य आणि दुसरं आहे एक आहे आणि एक आहे माझ्या शक्तीने हे सामर्थ्य उद्ध्वस्त होणार नाही. माझ्या उपासनाने हे सामर्थ्य उद्ध्वस्त, पण देवाच्या सामर्थ्याने सगळं काही उद्ध्वस्त होईल. त्यामुळे आम्ही कशात आहोत? युद्धात. मग येशू म्हणलं वेट, थांबा का? कारण मी सामर्थ्य पाठवत तेव्हा नाहीतर हे सामर्थ्य शैतानाचं सामर्थ्य तुम्हाला मागं घ्यायचं. म्हणून आज कित्येक विश्वासाने मागं 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 सुवार्थ पण जोरात होत नाही का? शैतानाचं सामर्थ्य काम करत आहे. म्हणून पहिलं सामर्थ्य आहे अंधाराचं सामर्थ्य. हालेलुया. दुसरं सामर्थ्य आहे रोम 6:22. रोमकरांपत्र 6 अध्याय आणि 22 वचन. ह्या ठिकाणी सांगितलं दुसरं सामर्थ्य आहे पापाचं सामर्थ्य. पॉवर ऑफ सिन. पापाचे सामर्थ्य. लिहून घे. दुसरं कुठलं आहे? पापाचे सामर्थ्य. हालेलुया. पहिलं आहे अंधाराचं सामर्थ्य, दुसरं आहे पापाचं सामर्थ्य. पापाचं सामर्थ्य म्हणजे व्यक्ती नुसता पाप पाप. अरे हा व्यक्ती का पाप करत आहे? का पापातून बाहेर येत नाही? देवा याला वाचव नाही. त्याच्यावर काय चालू आहे? रोम 6:22. पापाचे सामर्थ्य. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. मग आता त्या व्यक्तीवर पापाचं सामर्थ्य आहे म्हणून व्यक्ती पाप करत आहे. पण जेव्हा देवाचं सामर्थ्य त्याच्यावर उतरे, पापाचं सामर्थ्य उद्ध्वस्त होईल. समोरच्याकडे काय आहे? सामर्थ्य. कोण आहे तो? शैतान. त्याच्याकडे आहे अंधाराचं सामर्थ्य, पापाचं सामर्थ्य. माझ्याकडे पण पाहिजे देवाचं सामर्थ्य. पण आम्ही हलकं हलकं आपला येशू बाळासाहेब प्रार्थना करतात. लक्ष द्या प्रेनो. बाळकाकडे पण पाहिजे पावर. जेव्हा बाळकाकडे पावर, दुष्टात्मा पळून जातो. म्हणून प्रेनो आज सामर्थ्य घेऊन जा. प्लीज ऐकत आहे? आता कळलं शिक्षक काय असणार आहे. हालेलुया. समजा प्लीज सामर्थ्य घेऊन जा. आणि तुमची ओळख ही असू देऊ नका. ही सिस्टर ब्रदर ह्या चर्चेत आहे, ही ओळख असू द्या. ही सिस्टर, ही ब्रदर
सामर्थ्याने भरलेली आहे. सामर्थ, हालेलुया. कुठला सामर्थ? त्या व्यक्तीचा सामर्थ नाही, स्वर्गीय सामर्थ. बोला स्वर्गीय सामर्थ. मला दुसरा पास तुम्ही कशासाठी भुकेले? जेवणासाठी नो आणूपा माझी मी एकच भूक आहे, स्वर्गीय सामर्थ. पास का करे शिक्षण आहे तुम्हाला पण भूक लागेल की आम्हाला जेवण नको, सामर्थ. हालेलुया. तिसरा सामर्थ लोक आपल्याकडे वेळ नाही. तिसरं सामर्थ आधाराचं सामर्थ. मला पडलं हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घेऊया लूक शुभवर्तमान याचा 13 ते 11 वचन. फक्त लूक 13 आणि 11 इथं दिलेले. एक कोंबडी बाई होती, प्रेज द लॉर्ड. तिच्यामध्ये सांगितले विकाराचा आत्मा होता. येशू म्हणला तिला 11 वर्ष शैतानाने बांधलं. म्हणजे थोडक्यामध्ये आधाराचं सामर्थ. कुठलं सामर्थ? हालेलुया. पुढचं सामर्थ शैतानाचं सामर्थ. प्रेषित 26:18 26:18. हालेलुया. हे ठिकाणी पौल म्हणत आहे परमेश्वराने त्याला सांगितलं दुष्टांत दिला. प्रेषित 26:18 लूक 13:11 आधाराचं सामर्थ. बोला कुठलं सामर्थ? जल्दी कुठलं सामर्थ? जर आधारी असेल तर फक्त म्हणा दिला तुझं सामर्थ्य होते म्हणजे आधाराचं सामर्थ नसतो. 26:18 पौलाला दृष्टांत दिला आणि पौलाला सांगण्यात आलं 26:18 मध्ये की मी तुला पाठवत आहे. परमेश्वर म्हणला, येशू म्हणला पौलाला त्यांनी अंधारातून उजाडाकडे व शैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. पुढच्या भाषणामध्ये शैतानाच्या सामर्थ्यापासून. कुठल्या? शैतानाच्या सामर्थ्य म्हणजे शैतानाकडे काय आहे? पौलाला काही दृष्टांत दिला, जा लोकांचं तारण कर आणि लोकांना शैतानाच्या सामर्थ्यापासून वळव. माझं आपण काय करायचं? जगातल्या लोकांना प्रभूकडे आणायचे. पण कसं आणणार? या शैतानाच्या सामर्थ्यावरून त्यांना बाहेर काढा. प्लीज तुम्ही युद्धात राहा. तुम्ही गेल्या हप्त्यामध्ये तिथे गेला आपल्याला त्रस्त झाला, दुःखातून गेला, कष्टातून गेला का? कारण तुम्हाला कारण नाही. कारण तुम्ही म्हणले असेल हे का घडत आहे, पण तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही युद्धामध्ये आणि युद्धाबरोबर शैतान आणि शैतानाकडे काय पावर. शैतानाकडे काय आहे? जोरात म्हणा शैतानाकडे काय आहे? लोक म्हणते नाही पास्टर तिथे येशू उद्ध्वस्त केली सगळं शिकवणार आहे आपल्याला. पुढचं फक्त लिहून घ्या. कमजोरीचं सामान, अशक्तपणा. अशक्तपणा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजनच वाढत नाही, अशक्तच राहतो. ते काय? पॉवर, वीकनेस, पॉवर ऑफ वीकनेस. कमजोरीचं सामर्थ, गरिबीचं सामर्थ. घेऊन घ्या प्रयत्न. एखाद्याची परिस्थिती बदलत नाही, पैसा टिकत नाही का? कारण तिथं सामर्थ्य काम करत आहे. कुणाचं? शैतान. सगळं पहिलं शैतानाचं लिहून द्या. कुठलं? गरिबीचं सामर्थ. एखाद्याची गरिबी जात नाही का? कारण तिथं शैतानाचं सामर्थ काम करत आहे. एखादा सतत कमजोर, त्याचं वजन वाढत नाही का? शैतानाचं सामर्थ. पुढली गोष्ट कोणतं आहे? विकार. एखाद्याचा रिपोर्ट येतो विकाराचं सामर्थ. पण आज येशूचं हे सर्व सामर्थ डिस्ट्रॉय होणार आहे. पुढचं हालेलुया. व्यभिचाराचं सामर्थ. व्यभिचार. योहाना 8 एक स्त्री पकडली. व्यभिचाराचं सामर्थ. पुढची गोष्ट वासनेचं सामर्थ. लस्ट, पॉवर ऑफ लस्ट. वासनेचं सामर्थ. पुढची गोष्ट भीतीचं सामर्थ. हे सगळं येतं या शैतानापासून. हालेलुया. हे जागृत व्हा आणि आज म्हणाय मी सामर्थ्य मिळाल्याशिवाय घरी जाणार नाही. आज मला स्वर्गीय सामर्थ्य पाहिजे. हालेलुया. पुढची गोष्ट शैतान त्याच्या सामर्थ्याद्वारे मन बांधतो. मन बांधणे म्हणजे काय? व्यक्तीला किती शिकवा कळतच नाही. असं येशू असं म्हणलं, येशू ते म्हणतात नाही कळत. शैतानाने त्या व्यक्तीचं मन अंधळ केले सामर्थ्याद्वारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न असा आहे पास्टर शैतानाचं सामर्थ्य कधी नसतं होणार? येशूने केलं ना 2000 वर्षापूर्वी. ऐकूया पहिले व्यक्तिगत सगळं. बोला हालेलुया. हालेलुया. शिक्षण घ्यायचं सगळ्या सामर्थ पाहिजे. हालेलुया. वेळ लागू द्या पण आज काहीतरी उत्तम घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. पहिले ग्रंथी 15:24. फर्स्ट ग्रंथ 15:24. पाहिलं पौल काय म्हणतो? 15:24 मध्ये पौल म्हणतो नंतर शेवट होईल म्हणजे एंड जगाचा शेवट होईल तेव्हा अधिपती
शैतानाचं सामर्थ आणि त्याच्याकडे असलेला अधिकार कधी नसतो म्हणा शेवटी. मग जोपर्यंत शेवट येत नाही उसके पास क्या है सामर्थ्य. त्याच्याकडे काय आहे त्याच्याकडे सामर्थ्य आहे. आणि मी झोपा काढत आहे त्याच्याकडे सामर्थ्य आहे. मी चिंता करत आहे त्याच्याकडे सामर्थ्य आहे. मी रडत आहे त्याच्याकडे सामर्थ्य आहे. मी गप्प बसणार नाही. लॉर्ड मला पण दे सामर्थ्य. हालेलुया. जोरा जोरा हालेलुया. हालेलुया. एंड विल कम. जेव्हा शेवटी तेव्हा येशू त्या शैतानाचं सामर्थ नष्ट करेल. म्हणजे आता त्याच्याकडे तो हरलेला आहे. वनस्थावर येशूने त्याला हरवले पण त्याच्याकडे काय हरलेला आहे तरी काय तुझ्याकडे पण समोरच्याकडे पण पाहिजे सामर्थ. ज्या लक्ष ज्या ज्या सृष्टीचं सामर्थ्य आहे तीच व्यक्ती शत्रूचं काम नष्ट करू शकते. परमेश्वर हालेलुया हालेलुया. ते बोलत जेव्हा तुम्ही ठाम म्हणता माझ्याकडे स्वर्गीय सामर्थ्य आहे पळून जातो. समजलं सगळ्यांना उत्तर आहे. हालेलुया. शैतानाकडे काय काय ऐकलं आजार सामर्थ विकाराचं वाचन सामर्थ गरिबी सामर्थ सगळं त्याच्याकडे. कारण शैतानाकडे आहे पावर. हालेलुया. आणि ही पावर कधी नष्ट होणार उद्या परमाने बोला शेवट. हालेलुया. बोला कधी शेवट. म्हणून येशूने काय केलं येशूने लूक 9:1 जे येशूने केलं ते आज आपण करूया. लूक 9 अध्याय पहिलं वचन. येशूने काय केलं येशूने केलं आपल्या शिष्यांना बोलवलं आणि येशू शिष्यांना म्हटला मी तुम्हाला सर्व भूते काढण्यासाठी व रोग बरे करण्यासाठी सामर्थ्य देतो. ऐकलं येशूला कळलं शैतानाकडे सामर्थ्य आहे. मी वधस्तंभाचं काम नष्ट करणार आहे पण माझ्या शिष्यांना मी खाली पाठवणार नाही. जर खाली गेले तर त्याच्यावर हमला होईल. म्हणून शिष्यांनो मी तुम्हाला जगात पाठवत आहे पण काय करत आहे सर्व दुष्ट आत्म्यांवर आणि सर्व आजारावर मी तुम्हाला सामर्थ आणि अधिकार देत आहे. म्हणजे येशूने शिष्यांना काय दिलं सगळ्यांना येशूने शिष्यांना काय दिला समोरच्याकडे काय आहे आणि येशू मला काय देणार आहे सामर्थ. मग ती सिस्टर असो ब्रदर असो वय महत्वाचं नाही. सामर्थ आल्यावर कर्म पण महत्वाचे. काही लोक होता नाही मी नाही पाचशे मी नाही प्रभू म्हणतो मला कर्म पण महत्वाचे. आज तुम्ही महत्वाचे तुमचा उपयोग करणार आहे. हालेलुया. एवढंच नाही की येशू ख्रिस्त जेव्हा 30 वर्ष झाला पवित्र आत्माला माहिती आहे सगळ्यांना पवित्र पाण्यात बुडून बाप्तिस्म घेतलं कोणाला सगळ्यांना कोणाला पवित्र आत्माला. त्यानंतर सेवा सुरू झाली. बायबल सांगतो शत्रू कोणामध्ये शिरणार आणि लोकांना त्रास देणार. तेव्हा येशू काय करणार त्या दुष्ट आत्म्यांना त्या शैतानी सामर्थ्याला बाहेर काढत होता लोकांमधून. लोक म्हणले हे कसं काय येशूने उत्तर दिलं. लूक 11:20 लूक 11:20. लूक 11:20 काय येशू म्हणत आहे लूक 11:20 मी जर देवाच्या मी जर देवाच्या ऐकलं मी जर देवाच्या सामर्थ्याने भूत इथं मराठीमध्ये भूत दिले पण इंग्लिशमध्ये भूत अनक्लीन स्पिरिट अशुद्ध आत्मा मी जर देवाच्या सामर्थ्याने दुष्ट आत्मे काढत आहे. म्हणजे येशू कशाने शैतानाला पळत होता. येशू कशाने शैतानाला पळत होता. येशू कशाने लोकांना मदत करत होता. आणि मी काय करतो मी काय माझ्या येशूला देवाचं सामर्थ नाही दान नाही पवित्र आत्मा नो आजपासून मला जोपर्यंत मला पवित्र आत्म्याचं सामर्थ स्वर्गीय सामर्थ देत नाही मी जाणार नाही. मी थांबून राहणार. येशू देवाच्या सामर्थ्य सगळं देवाच्या सामर्थ्य. तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे मला काय पाहिजे देवाचं सगळं मला देवाचं सामर्थ्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. येशू जर रोडने चालला असेल आणि जर त्याला तुम्ही स्पर्श केला त्याच्या वस्त्राला तर येशू मधून काय निघत होतं सामर्थ.
मार्क शुभवर्तमान 5:30 वचन, मार्क 5:30, मार्क 5:30 या ठिकाणी पाहायला मिळतं की रक्तस्रावी तिने स्पर्श केला. येशू म्हणला माझ्या हातून सामर्थ्य निघालं. म्हणजे आता मला सांगा येशू पूर्ण कशाने भरला होता? येशू मधून काय निघत होतं? सिस्टर तुझ्या मधून निघू दे सामर्थ्य निघत नाही ते शरीर काय नाही आजारी मी आजारी आहे येऊ दे ना सामर्थ तुझं शरीर सामर्थ्याने भरलं 24 तास बोला 24 तास. हालेलुया. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कशासाठी आला? लोकांचं तारण करण्यासाठी, लोकांचं जीवन बदलण्यासाठी. की आपण असं म्हणतो बरोबर आहे पण वाचूया पहिले योहान 3:8. पहिले योहान 3:8. पहिले योहानाचं पत्र 3 अध्याय 8 वचन. योहान म्हणतो शैतानाची कृत्य. पहिले योहानाचं पत्र म्हणजे प्रगती करण्याच्या अगोदर काय लिहिलंय? शैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी येशू प्रगट झाला. देवाचा पुत्र कशासाठी? शैतानाचं काम. आता वेगळ्या भाषेत शैतानाचं सामर्थ नष्ट करण्यासाठी लवकर येशू प्रगट झाला. तुम्ही काय या जगात आले? शैतानाचं काम नष्ट करण्यासाठी. हालेलुया. पास्टर हे कसं काय होणार? पुढे आपण पाहू. एक पण सगळ्यांना समजला हालेलुया. शावातून तुकुलं हालेलुया. म्हणजे येशू ज्या गावात गेला काय घेऊन गेला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय येशू देव होता आणि तो मी देव आहे चर्च आहे नो तो पृथ्वीवर मनुष्य होता. किती लोकांना कोणाला प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. लूक 6:19 असं लिहिलेलं आहे की येशू मधून सामर्थ्य निघत होतं आणि लोक त्याला स्पर्श करण्यासाठी धडपड करत होते. त्याला स्पर्श करण्यासाठी धडपड करत होते कारण येशू मधून काय निघत होतं? मग प्रियांका काय विचार करा सिस्टर तुमच्या मधून पण निघू द्या सामर्थ्य. कोणतरी आजारी आहे, कोणतरी वेदनेमध्ये आहे, कोणातरी दुष्ट आत्मा देत आहे, कुणाच्या घरामध्ये काय चालू आहे कुणीतरी जा तिथं हात लावा तुमच्या मधून सामर्थ्य निघेल. ते घर पवित्र होईल, मुक्त होईल. काय निघत आहे येशू मधून? येशू मधून काय निघत आहे? प्लीज मी प्रभूला हीच प्रार्थना करतो लॉर्ड जर सामर्थ्य माझ्यामधून निघत असेल माझी सेवा बंद कर. कारण समोरच्या मध्ये सामर्थ्य आहे. मला रिकामं जायचं नाही, मला भरून जायचं आहे. हालेलुया. कारण सामर्थ कुठल्या संस्थेचं नाही, सामर्थ कुठल्या बिशपचं नाही, सामर्थ कुठल्या पास्टरचं नाही, पण सामर्थ देवाचं. हालेलुया. वाचूया स्तोत्र 62:11. Oh Jesus. 62. 62:11 स्तोत्र संहिता. काय आहे? एकदा देव बोलला, एकदा पास्टर बोलले नाही, बोला देव बोलला आणि मी दोनदा ऐकलं. स्तोत्र करता होतो मी दोनदा ऐकलं. काय? सामर्थ जोरात सामर्थ पास्टरचं आहे, प्रेषितचं आहे, बिशपचं आहे. सामर्थ मला देवाकडून ते सगळं आनंदित आहे. हालेलुया. सामर्थ कुणाचं आहे? आणि त्या देवाच्या सामर्थ्याने शैतानाचं तुम्हाला हा प्रश्न मला पडला लॉर्ड तू कसं काय चमत्कार करतो, कशा काय महान गोष्टी करतो? प्रभू लाईक चला लवकर 36:22 योग तुम्ही लिहून घेत आहात का? योग 36:22 योग 36:22 काय आहे? देव आपल्या सामर्थ्याने चमत्कार करतो. म्हणजे चमत्कार कसे करतात? लवकर बोला सामर्थ. मोठमोठ्या गोष्टी कशा घडतात? बोला सामर्थ. एखाद्याचं जीवन कसं काय
बदलले. बघा सामर्थ. अशक्य गोष्ट शक्य कशी काय होते? जोरात बघा सामर्थ. आरोग्य कसं मिळते? एखाद्याचं जीवन कसं बदलते? चमत्कार कसे घडतात? अशक्य गोष्ट शक्य कशी होते? Praise the Lord. Hallelujah. देव आपल्या सामर्थ्याने सर्व काही करतो. वेगळ्या भाषेत लिहिले देव जे काही करतो सामर्थ. जे काही करतो सामर्थ. एखाद्या लग्नाला उठवायचंय सामर्थ. मेलेल्याला जिवंत करायचे सामर्थ. स्वर्गीय सामर्थ. Hallelujah. Praise the Lord. देव समुद्र खूप जोरजोरात लाटा देत आहे. त्या समुद्राला देवाला शांत करायचे. वाचूया 26:12. योग 26:12. हालेलुया. 26:12. तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवतो. ऐका वेगळ्या भाषांत लिहिलंय देव त्याच्या सामर्थ्याने समुद्र शांत करतो. एखाद्या कुटुंबामध्ये खूप भांडण चालू आहे. तुम्ही प्रार्थना करत आहात पण ते भांडण थांबत नाही. पण सामर्थ्य नाही. वातावरण शांत हो. ईश्वरला शांत हो. सामर्थ्य दिलं समुद्र शांत करते. आपल्या सामर्थ्याने समुद्र वादळ म्हणजे शैतानाकडे आहे सामर्थ आणि माझ्या देवाकडे आहे पॉवरफुल सामर्थ. हलका नाही, साधा नाही, माहिती महान सामर्थ्य आहे. हालेलुया. 74:13. हालेलुया. स्तोत्र बोला. हालेलुया. मी इथं लिहून येत नाही, तुम्ही इथं लिहून या. तिथं असं लिहिलेलं आहे की तू आपल्या सामर्थ्याने मोशेने काठी मारली. बरोबर आहे का? मोशेने समुद्रावर काय मारली आणि समुद्राचे काय झाले? चला चला लवकर. आम्ही काय म्हणतो समुद्र. मोशेने समुद्र दुभागला. बरोबर काय? मोशेने समुद्र दुभागला. लक्ष द्या प्रियांनो. देवाने मोशेचा फक्त उपयोग केला पण हे वचन सांगतं 74:13 देव आपल्या सामर्थ्याने समुद्राचे 2 भाग करतो. म्हणजे सेवक कोण आहे? लक्ष द्या. मी कोण आहे? फक्त माझा यूज वापर केला जातो पण काम करणारा मी नाही, काम करणारा प्रभू आहे. सगळे आमची पास्टरद्वारे आमच्या व्यक्ती असं झालं तसं आलं. त्या पास्टरचा फक्त उपयोग होत आहे पण काम करणारा कोण आहे? तुम्ही आनंदीच आहे. समजत नाही ते आपल्या सामर्थ्याने समुद्राचे 2 भाग केले. पण निर्गममध्ये कुणाचं नाव आलंय? मोशे. कारण मोशेने काय मारली?